नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेचे नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो 178 पदासाठी आहे आणि अतिशय मित्रांनो दर्जेदार पद आहे, निरीक्षकीय पद आहे आणि गट क साठी ही जाहिरात आहे। तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। तर पहा, महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक जो आहे तर नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट क साठी ही जाहिरात आहे। तर मधील निरीक्षक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 178 पदे जे रिक्त आहेत त्यांचा ऑनलाईन अर्ज मागून ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरवायचे आहेत। तर सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मित्रांनो हे जे संकेतस्थळ आहे तर या संकेतस्थळावर जाहिरात जी आहे ती नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली जी शैक्षणिक अर्हता आहे तर पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे असून त्यासाठी उमेदवारांनी निरीक्षक पदाकरिता ऑनलाईन अर्ज या लिंकवर जाऊन मित्रांनो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला। तर निरीक्षक या संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे ते मित्रांनो पात्र आहेत का नाही ते। तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला जे व्हॅलिड ईमेल ID आहे तो मित्रांनो आवश्यक असणे गरजेचे आहे। तर भरती प्रक्रिया परीक्षेत प्रवेशपत्र जे आहे ती माहिती दिलेली आहे। तर पहा, येथे जी दिलेलं आहे पदाचं नाव जे आहे ते निरीक्षक पद आहे आणि अतिशय मित्रांनो दर्जेदार हे पद आहे। तर वेतन श्रेणी 29,200 ते 92,300 पर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी भेटणार आहे आणि गव्हर्नमेंट जॉब आहे। तर रिक्त पदे जी आहेत 178 आहे आणि गट क साठी म्हणजे क्लास 3 साठी मित्रांनो ही पोस्ट आहे। तर पहा किती जागा आहेत। प्रवर्गानुसार ज्या जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी 11 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 3 आहेत, भटक्या जमाती ब साठी 4 जागा आहेत, तर भटक्या जमाती क साठी 2 जागा आहेत आणि विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो जागा नाही। इतर मागास वर्गासाठी 32 जागा आहेत, सामाजिक शैक्षणिक मागास वर्गासाठी 18 जागा आहेत, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 18 जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी ओपनसाठी मित्रांनो 87 जागा आहेत। तर अशा एकूण 178 जागा आहेत आणि येथे जे दिलेलं आहे त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी किती जागा आहेत त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे आणि अनाथ मुलांसाठी ही किती जागा राहणार आहेत आणि दिव्यांगासाठी किती जागा राहणार आहेत तर त्याची माहिती दिलेली आहे। निरीक्षक या संवर्गातील पदाकरिता दिव्यांगासाठी एकूण 7 पदे आरक्षित असून सदर पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नमूद दिव्यांग प्रकार जो आहे येथे खाली दिलेला आहे। तर शारीरिक पात्रता व पदाची जबाबदारी आणि कर्तव्य विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे। तर पहा मित्रांनो, नेक्स्ट जो महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तर यासाठी शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे, फीस किती लागणार आहे त्यांची सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा। तर शैक्षणिक अर्हता पहा, उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये 100 गुणांचा मराठी जो पेपर आहे विषय आहे तर निम्न स्तर किंवा उच्च स्तर घेऊन उत्तीर्ण असावा। तर उमेदवार DOE ACC सोसायटीचे CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT जे आहे किंवा GECT चे प्रमाणपत्र धारण करणारा असावा। तर उमेदवाराजवळ जे आहे मित्रांनो मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक जे प्रमाणपत्र आहेत तर ते असावे, म्हणजे तुम्हाला टायपिंग लागणार आहे 30 शब्द प्रति मिनिट। तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता आणि येथे पहा जे वयोमर्यादा दिलेली आहे तर हा एक मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे। तर अराखीव खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान वर्ष 18 आहे, तर कमाल जे वय आहे जास्तीत जास्त 38 वर्ष। तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 वर्ष किमान आहे आणि 43 वर्ष कमाल आहे। तर दिव्यांग प्रवर्गातील उमेदवाराकरिता किमान वर्ष 18 वर्ष आणि कमाल 45 वर्ष आहे। तर पहा येथे आवश्यक वयोमर्यादा जी दिलेली आहे प्रवर्गानुसार किती मित्रांनो सूट भेटेल। तर माजी सैनिक उमेदवारांसाठी, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारासाठी येथे माहिती दिलेली आहे तेही तुम्ही पाहून घेऊ शकता। तर आरक्षण जे दिलेले आहे तर त्याची सर्व माहिती येथे दिलेली आहे। तर निवडीचे जे निकष आहेत ते बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची
बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर मित्रांनो घेण्यात येईल. तर निरीक्षक पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो परीक्षेच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजेच 12वी दर्जाच्या समान राहील. तर सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे जे स्वरूप आहे ते असे राहणार आहे. तर एकूण तुम्हाला एकूण प्रश्न जे आहेत ते 100 असणार आहेत आणि एकूण जे गुण आहेत ते 200 असणार आहेत. तर मराठी भाषा व व्याकरणसाठी तुम्हाला 20 गुण असतील, इंग्रजी भाषा व्याकरणसाठी 20 असतील. तर सामान्य ज्ञानचा जो पेपर आहे तर त्यासाठी तुम्हाला गुण 30 असतील, अंकगणितसाठी 30 असतील. तर आणि अधिनियम आहे मुंबई महानगरपालिकेचा त्यासाठी मित्रांनो 50 प्रश्न असतील तुम्हाला आणि 100 जे आहेत त्याच्यासाठी गुण असतील. तर एकूण प्रश्न जे आहे ते 100 असतील आणि गुण जे आहे ते 200 असतील. तर तुम्हाला कालावधी 120 मिनिटाचा आहे. तर येथे पहा अभिप्राय दिलेला आहे, परिपत्रक जे दिलेलं आहे तर याची माहिती दिलेली आहे. किमान 45% जे गुण आहे ते प्राप्त करणे आवश्यक आहे या परीक्षेमध्ये. तर निरीक्षक जे पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहे ते दिलेल्या आहेत. तर या संकेतस्थळावर तुम्हाला जाऊन मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक आहे तर तुम्हाला 20/9/2024 रोजी फॉर्म भरायचा आहे आणि जी लास्ट जी डेट आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक जे आहे ते 19/10/2024 असेल. तर फीस पहा, अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. तर अनाथ आरक्षणांतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिताही 900 रुपये फीस आहे. तर दिव्यांग उमेदवारांकरिता मित्रांनो इथे सूचना दिलेल्या आहेत. तर अतिशय मित्रांनो चांगल्या जागा आहेत, 178 जागा आहेत. नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर परीक्षा केंद्राविषयी नियमावली जी आहे, ओळख पटविणे जे आहे तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे PDF मध्ये. तर मित्रांनो 200 मार्काचा तुमचे जे 200 गुण असतील आणि मित्रांनो 200 तुम्हाला जे आहे ते परीक्षा गुण असतील. तर येथे मित्रांनो विशेष सूचना हे दिलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की फॉर्म भरा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो लाईक करा. धन्यवाद.